आमच्या 18 पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना नमन होतो। सामान्यांचा आणि सगळ्यांचा जे जे काय असेल ते ते त्यांचं असा सगळ्यांचा आधार घेऊन ज्यांनी संविधान निर्माण केलं त्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा नमन करतोय। पहिली शिवजयंती ज्यांनी सुरुवात केली नव्हे तर शेतकऱ्याबद्दलचा आसूड या पुस्तक लिहून पुन्हा इंग्रजांच्या समोर शेतकरी प्रश्न अतिशय प्रखरतेने मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा नमन करतो। अंबा मातेला नतमस्तक होतो। मित्रांनो, ही निवडणूक काही लढण्याची तयारी नव्हती, पण तानाशाही वाढली होती आणि ते तानाशाही आमच्या तुषार भारती सारख्या एका सच्चा भाजपाच्या कार्यकर्त्या घरापर्यंत त्याच्या घरासमोरची गाडी फोडेपर्यंत गेली। म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही उभं राहण्याची मानसिकता इथं केली आहे, लक्षात घ्या। तुषार भारतीच्या घरामध्ये त्याची एकुलती एक मुलगी होती, आई वडील होते आणि मग कशासाठी ही रंगबाजी जर पाहिलं, तुषार भारती सारख्या कार्यकर्त्यानं मनपाचा काही फंड वापरून कामं सुरुवात केली, स्वतः मेहनत केली आणि आमच्या खासदार ताई ज्यांनी पेपर पत्रही दिलं नाही, माहितही नाही कोणतं लोकेशन कुठं आहे तेही माहित नाही, ह्या भूमिपूजनाला तयार होत्या। खासदारानं कोणते कामं करावं, कोणतं भूमिपूजन करावं याचं तालमेल सुद्धा खासदाराला माहित नाही। 5 लाखाचं भूमिपूजन करायला तर ते भाजपच्याच कार्यकर्त्याच्या अंगावर जात असन तर उद्या तुमची सुद्धा खैर नहीं। आप तुषार भारती की यहाँ नहीं लगी, अब आपके घर तक तो आ सकती है, ये बताने को हम आए हैं। मित्रों, लक्षात घ्या, या उमेदवारीला प्रचंड ताकद निर्माण होत आहे। दिनेश बुक सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या सगळ्या नेत्यांच्या समोर आव्हानानं उभा आहे, आव्हान देऊन उभा आहे। सामान्य कार्यकर्ता सगळ्या पक्षातला एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे। ही निवडणूक एका पक्षाची राहिली नाही, सर्व पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांनी दिनेश बुक सारखा एक कार्यकर्ता आम्ही पाहतो लोकसभेमध्ये पाठवण्याची पूर्ण तयारी केली आहे। सर्व धर्मीय सर्व जातीय लोक आता एकत्र व्हायला लागले आणि मी जेव्हा आता मेळघाटचा दौरा करून आलोय, अचलपूरचा दौरा करून आलोय, तुमच्या दर्यापूरचा आम्ही सगळा फेरफटका घेतला। लाख नेते येऊ द्या, पण जनतेनं ठरवलं आहे नेतावाद में दिनेश बुक पहिले रहेगा। 15 ते 20 हजार मतून आम्ही माझ्या अचलपूर मतदारसंघातून बाहेर काढू दिनेश बुकना। आमचा मेळघाटचा राजकुमार जो मेळघाटच्या सगळ्या दऱ्या खोड्यात फिरून लोकांचं, आदिवासी लोकांचं काम करतं, तो मेळघाट आम्ही पाहतोय मागच्या वेळेस 80,000 मतं राजकुमारनं घेतलंय। 50,000चा फरक होता, त्याच फरकानं दिनेश बुक मेळघाटहून बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही। फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। हा आशीर्वाद जर अमरावतीवाल्यांनी दिला, मित्र, एक हिंदुस्थानामध्ये नवीन इतिहास निर्माण होईल। हा इतिहास निर्माण करण्याचं औचित्य आणायच्या योगायोग उमेदवारीच्या दिनेश बुकच्या उमेदवारी म्हणून आम्हाला मिळतात। मी पाहिले काही लोकांनी आम्हाला सांगितलं रानाच्या आजूबाजूच्या घराच्या 1 किलोमीटरवर पब सुरू है, पब। प्रभु रामचंद्र का नाम लेना और बाजू में अगर पब खड़ा होता है तो आप सच्चा राम भक्त नहीं हो सकते राणा जी। मतदारापुरता आम्ही पाहतोय, मागच्या वेळेस आम्ही काही पब बंद करण्याचा प्रयत्न केला, पण सीपीले फोन कोणाचा गेला ते रेकॉर्डवर आहे। कोणाचा सर्वनाश होत आहे, कोण हे पब चालवत आहे, कोणाची भागीदारी आहे, कोणते लोक तिथे जातं, कोणाच्या खिशातले पैसे जातं, याचा विचार करा। ही संस्कृती उभी करायची आम्हाला। वरली मटक्या धंद्यामध्ये पार्टनरशिप आमची, जे जे वाईट धंदे असन, जिथून जिथून पैसा येत असन तिथे तिथे आमची
व्यवस्था लावली आहे. म्हणजे मला वाटलं पहिले प्लॉटिंग मध्येच व्यवस्था आहे. आता जसं जसं अमरावतीत घुसून राहिलो, जहां लुटने की व्यवस्था है वहां हमारा आमची पार्टनरशिप आहे. आणि ही मस्ती तुम्हाला उद्या तुमच्या घरापर्यंत येणार आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला मोदीजी मंगा म्हटलंय सभामध्ये की मेरे नाम पर हुत मार दो भैया इनको. हे मोदीजीने सांगितलं हे काहीच कामाचे नाही आहे, पण माझ्या नावानं तरी मारा. ही वेळ मोदीजीवर का आली? ही वेळ जर मोदीजीवर येत असेल तर आम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे, मोदीजी आम्ही तुमच्या सोबत असताना अशा उमेदवाराला आम्ही मत मारू शकत नाही. अशा प्रकारची वेळ आपल्यावर, कारण की इथं जे काही व्यवस्था निर्माण होईल, आज पब सारखी व्यवस्था 4-5 जर पब आम्ही पाहतो जे मुंबईतले ते अमरावतीत सुरू होत असेल आणि याचा सगळा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होत असेल तर मग काही खैर नाही आहे. ज्याचा 700 रुपये टॅक्स आहे त्याला 7,000 रुपये भरावा लागणार आहे. हा सर्वे कोणाच्या एजन्सीनं केला तो एकदा तपासून घ्या. 2 कोटीची गाडी, 70 रुपयाची साडी. एका घरातून किती रुपये जाणार आहे तुमचे? तुमच्या खिशात हात घातले जाणार आहे, तुमच्या खिशात. मला सांगते ज्यादा बोलने का नाही, अंदर चले जाएंगे. बच्चू कडूवर 350 गुन्हा दाखल आहे. गुंडागर्दीतले नाही, शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी आम्ही टक्करावलो. जे काही आम्ही टक्कर दिले ते मोठ्या मोठ्या सीएम पासून तर पीएम पर्यंत आम्ही लढलो आहे. त्याच्यासाठी गुन्हे दाखल झाले. हमको धमकी मत देना. हम धमकी वाले नहीं, डराने वाले. डरने वाले नहीं, डराने वाले को डराने वाले आहे. आणि म्हणजे काही धमकी देण्याचं वातावरण आतापर्यंत इथं सुरुवात केली होती ते पार सत्यानाश करायचं आहे. टॅक्सेशन कसं वाढणार आहे? गेल्या 2 वर्षापासून इथे नगरसेवक नाही, इथली व्यवस्था सगळी आम्ही पाहतोय पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. काही ठराविक लोकच आम्ही पाहतोय हात टाकत आहे त्याच्यामध्ये. मग या व्यवस्थेच्या विरोधात आम्हाला मत मारावं लागणार आहे. शहराचं वातावरण, गावातले लोक म्हणते भाव भेटला नाही, गावातले लोक म्हणते घर भेटलं नाही, गावातले लोक म्हणते मजुरी नाही, रोजगार नाही. पण शहरात सगळं असताना सुद्धा अशांतता निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही. 2 घरातले माणूस किती काही श्रीमंत असू द्या, किती काही श्रीमंत असू द्या, पण भांडण जर घरात असेल भावाभावाचं तर श्रीमंतीला अर्थ उरत नाही. विकास के साथ शांति का प्रयोग बहुत जरुरी है. आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगतोय, आम्ही तिकून ग्रामीण भागातून निवडून आणणार आणि तुम्ही इथून वांदा करणार. असं करू नका, बिलकुल करू नका. नवनीतची राणा 3ऱ्या नंबरवर नाही, 3ऱ्या नंबरवर. कोणी जर म्हणत असेल मी 1ल्या नंबरवर राहतो तर माझ्या आमने सामने ये म्हणा. तुले कुठं कुठं खड्डे पडलेले आहे ते आम्ही सगळे शोधलेले आहे. एकटे तुषार भारतीच 30,000 वोट लंब करणार आहे. अरे हिंदूची तर गोष्टच सोडा, स्वतः भाजपचा कार्यकर्ता तुमच्यासोबत उभा राहू शकत नाही. एका इकडे आम्ही पाहतोय स्वाभिमानवाल्यांच्या हाती सगळे पैशाचे व्यवहार. मी तर पहिलं जोडपं पाहिलं बाबा हे असं. नवऱ्यानं बायकोले पाठिंबा द्यावं याच्यासारखं हास्यास्पद आहे का राव कुठं? असं कुठं हिंदुस्थानात आहे का सांगा बरं मला. नवरा पेटून उठला आणि सांगितलं मला माझ्या बायकोले पाठिंबा आहे. एका काठावर भाजपचा झेंडा आहे आणि दुसऱ्या काठावर स्वाभिमानचा झेंडा आहे. म्हणजे अशी अवस्था आहे. आम्ही त्यांना अधिक चांगला विचार देतो, मधात पोट्याच्या हाती प्रहारचा झेंडा घेऊन देणं जरुरी आहे. अरे कुठे गेलाय स्वाभिमान? कुठे स्वाभिमान आहे? हा सगळा आम्ही पाहतो बनवा बनवीचा खेळ आहे. ज्यांनी मोठ्या मोठ्या पक्षाले बनवलं, मागच्या वेळेस तुमच्या गल्लीत आमच्या नवनीतची फिरल्या नाही, मुस्लिम एरियात फिरल्या, बौद्धपुऱ्यात फिरल्या. निळा आणि हिरवा, त्या मागच्या वेळेस निळ्या आणि हिरव्या शेरणी होत्या, आता त्या हिंदू शेरणी झाल्या 5 वर्षात. काय बदललं राव? चित्रपटात पण असं दाखवत नाही राव.
तिथे थोड्या थोड्यानं बदल दाखवू, तिथं डायरेक्टच बदल आहे. आणि हा डायरेक्ट बदल थांबवावा लागल. ते मोठ्या पक्षांना बनवू शकतं. राष्ट्रवादीला 3 डाव चुत्या बनवलं, 3 डाव काँग्रेसवाल्यांना. हे चुत्या कसे बनले हेच समजलं नाही मला. आता भाजपवाल्यांना सुद्धा स्वाभिमान कायम ठेवला. काँग्रेसची सत्ता आली, भाजप पण स्वाभिमान सुरू. चलो काँग्रेस में. हे होऊ शकते, हे होऊ शकते. आणि म्हणून 20 वर्ष बच्चू कडू प्रहारवर आहे. कोई पार्टी नहीं, नेता नहीं, अभिनेता नहीं, जात धर्म की बात नहीं, आप साथ में तुम्ही आमच्या सोबत आहे. आणि 20 वर्षात जे काम केलं त्या अवघ्या हिंदुस्थानाला गर्व वाटेल असं काम केलं. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, चालता येत नाही, फिरता येत नाही, अशा लोकांसाठी विधानसभेत आवाज उठवणारा बच्चू कडू शिवाय दुसरा सापडत नाही. त्या कामाला तुमचं मत पाहिजे, त्या कामासाठी तुमचं मत पाहिजे. हे अमरावतीकरांचा विजय होणार आहे. हा अमरावतीकर नवीन इतिहास रचणार आहे. मी 2004 मध्ये 5000 मतानं पडलो. अमरावतीकरांनी सगळ्यात समोर ठेवलं होतं. पण मी त्यावेळेस 5000 मतांनी निवडून आलो असतो तर हिंदुस्थानातला सगळ्यात लहान खासदार आणि दमदार नेतृत्व आम्ही त्या संसदमध्ये उभं केलं असतं. आता जातीपाती धर्माच्या राजकारणातून बाहेर निघा. हक्काच्या लढाईसाठी समोर या. आमची बेइज्जती होऊ देऊ नका. लाचारी सारखं जीवन जगू नका. ज्यांनी आम्ही पाहतोय का भाजपचं कार्यालय फोडलं नाही तर त्या कार्यकर्त्याला रक्तबांबळ केलं. 9% पडले, 9 त्यालाच तिकीट दिली. अशी काय मुसीबत भाजपवाल्यावर आली मला माहित नाही. अरे बाबा, एखादा गरीब जरी दिला असता आणि त्याला जरी शेंदूर लावला असताना लोकांना देव केला असता, अशी अवस्था होती. पण तुम्ही यांना तिकीट द्याचं कारण काय? म्हणजे आमची सूतगिरणी बडनेऱ्यातली बंद आहे, चांदूर बाजारची फिरले मिल बंद आहे. शकुंतला तर अजूनही आम्ही पाहतोय तिचे आवाज येणार का नाही येणार देवाले माहीत. हे म्हणते विमान उडणार, दिवाळीपर्यंत जरी उडलं ना तर सगळा खर्च बच्चू कडू विमानाचा करून टाकत. सगळं बनवा बनवी आहे. समजतच नाही कायच्यात काही. थोडी आधी का मेळघाटला गेले, तिकून आले खाली का दहंडी फोडली, जय रामकृष्ण हरी. दुसरं काय काम आहे तुमचं? आणि या कामाच्या सगळ्या गोष्टीचा विचार करत मित्र निवडणूक जिंकू आपण, बिलकुल जिंकणार. तुम्हाला आम्हाला वाटत होतं आम्ही नेते काही आडोगा काही पग नाही आहे, दिल्ली गिल्लीवरचे नाही आहे, गावातलेच आहे, पण कामाचं आहे. बरं तुम्हाला वाटत दिल्ली मुंबईनं आणलं म्हणजे जमते. आमचीच माती, आमचाच माणूस आहे, आमचाच मतदार आहे, आमचाच उमेदवार आहे, आमचीच पार्टी आहे, आमचाच नेता आहे. असं कुठं जमते का? कुठं आहे असं? पार्टी प्रहार की अमरावती की, नेता प्रहार का अमरावती का, उम्मीदवार प्रहार का अमरावती का, मतदार का अमरावती का. इतनी अच्छी बात नहीं हो सकती. मी ज्योतिषाला विचारलं ते म्हणे 2 लाखांना निवडून येईल म्हणे दिनेश भाऊ, 2 लाख मतानं. कारण पंजाबवाले आम्हाला मत मारून आले, बीजेपी वाले मारून आले, शिवसेनेवाले तर तयारच आहे धनुष्यबाण घेऊन. मग राहिले कुठं तिकडे? कोणीच राहिलं नाही. तुम्ही कशाने ढोल वाजवून आले? काम ना धाम, काही गरज नाही. यावेळेस सगळे आम्ही पाहतोय का हा निकाल देशामध्ये चमत्कार करणारा निकाल राहणार आहे आणि तुमचं नाव निघणार आहे. अमरावतीकरांनी इतिहास रचला म्हणून. आणि आपला आशीर्वाद आम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही आशीर्वाद द्या. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. रुग्णसेवेत महाराष्ट्रात आम्ही सर्वात प्रथम आहे. 115 वेळा रक्तदान आहे बच्चू कडूचं. सामान्य माणसासाठी 350 गुन्हे दाखल आहे. एकही गुन्हा स्वतः हितासाठी नाही. नेहमी शेतकरी, शेतमजूर, सामान्य लोकांसाठी लढत गेलोय. अनाथाचं आरक्षण आम्ही मिळवून दिलं. त्या कामाला तुमचा आशीर्वाद द्या. 9 नंबरच्या समोरची बटन शिट्टीची दाबा आणि याची सगळ्याची सुट्टी करा अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो.